गेल्या 24 ते 25 वर्षाच्या काळामध्ये कधीही जातीय राजकारण झालेलं नाही। यंदाच्या निवडणुकीत जातीचं राजकारण पाहायला मिळालं। भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी वक्तव्य केलेलं। तर मी पाडापाडीची भाषा केली, जातीवर बोललो नाही, मनोज जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली। निवडणुकीची जी आम्ही पात्रता, आता मी पण 24-25 वर्ष झाली राजकारणात स्वतः ऍक्टिव्हली काम करते। जे आतापर्यंत नाही पाहिलं या निवडणुकीत नक्कीच पाहायला मिळालं। पण मला असं वाटतं की विजय आशीर्वाद म्हणून लोक आमच्या पदरात, सगळा पक्षच होता, सगळ्यांबरोबर राज्यात होते, त्यामुळे आमची युती आहे, युतीचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे। महायुतीला सर्वाधिक जास्त जागा मिळतील आणि मोठ्या फरकाने मिळतील आणि आम्ही सरकार स्थापन देशामध्ये करू असं मला विश्वास आहे। मी आतापर्यंत बोललो नाही, जातीविषयी एक शब्दही बोललो नाही। प्रामाणिकपणाने तुमच्या समोर मी माझी बाजू हमेशा मांडलेली। मी जातीला खालच्या ग्राउंड लेवलच्या कुठल्याही ओबीसी बांधवाला कधी दुखवलेलं नाही, दुखवणार सुद्धा। नेते ही विरोध करतात म्हणून त्यांना मी विरोध करतोय फक्त, कारण नेता हा कोणाचाच नसतो, त्यांना विरोध करतोय। परंतु आपल्याला गावखेड्यात राहायचंय, ओबीसी बांधवाचं, मराठा बांधवाचं आपलं रोजचं एक ताट आहे, आपल्याला एकमेकात राहायला लागतंय। यांचं ऐकून आपण दुई निर्माण होऊ द्यायची नाही, म्हणून मी मोठ्या मनानं आव्हान केलं की आपण सगळ्यांनी शांत राहा आणि शांत आहेत। फक्त आता त्यांच्याकडून आव्हान होणं खूप गरजेचं आहे, पण ते करत नाहीत। बहुतेक त्यांना शांतता बिघडायची असेल।